जिल्हा परिषद गटासाठी सुरेश बप्पा ढगे यांचा आज भव्य शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज शिवसेना उभाटा गटाकडून सुरेश बप्पा ढगे यांनी जिल्हा परिषद हादगाव बुद्रुक गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पक्षातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। शिवसेना उभाटा पक्षामध्ये शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख अशी सुरेश बप्पा ढगे यांची ओळख आहे। यावेळी सुरेश बप्पा ढगे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। हादगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी एक संधी द्यावी, हादगाव सर्कलचा चेहरामोहरा बदलू, सर्कलच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। हादगाव सर्कलच्या आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणंद रस्ते यासाठी सर्व जनतेने शिवसेना उभाटा गटाला मतदान करावे असे आवाहन करण्यात आलं। माझ्यावर प्रेम करणारी ही जनता आहे। सतत मी 20 वर्ष झाले हा मतदारसंघात संघर्ष करतो। प्रस्थापित जो व्यक्ती आहे हमेशाला नेहमी लोकांना बळी पाडतो, पण यावेळेस आमची मतदार सुज्ञ आहेत, नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीने एक लक्षात ठेवलं की यावेळेस कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या सरकारमध्ये बदल हवा आहे। जर बदल हवा असेल तर हा बदल करण्यासाठी माझे सहकारी हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, ओबीसी बांधव असतील, सगळ्यांनी एक जूट आणि एक मूठ बांधली आणि ही मूठ आजच्या या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधव, ओबीसी बांधव, मराठा बांधव, नवयुवक, माझे सहकारी, मला पाठिंबा देणारे, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे 20 वर्षाचा माझा हा संघर्ष आहे। हा संघर्ष नक्कीच मला आज आनंद ह्या गोष्टीचा वाटला की नवयुवक पिढी जास्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 2000 लोक, 2500 एका सर्कलचा फॉर्म भरायला येतात। हीच माझ्यासाठी माझ्या पाठीवर मोठी थाप। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण युती करून ही निवडणूक लढवत आहोत। मी बाकी बाबतीत मी नाही बोलू शकत, पण हादगाव सर्कलच्या बाबतीत मी नक्की सांगेन की मला माननीय आमदार, माजी आमदार बाबाजी साहेब यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि पूर्ण मुस्लिम बांधव असेल, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, ओबीसी बांधव असेल, मराठा बांधव असेल, की माझ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या पाठीमागे त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारून मला आशीर्वाद दिला। मी नक्की सांगेन, सर्कलपुरता नक्की सांगेन। विशेष करून आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आणि विशेष समाजाचे सोबत जोडलेले नाही, हे माझं प्रेम आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेवर मुस्लिम समाज सगळ्यात जास्त आजकाल म्हणजे सगळ्याची भावना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेम करणारा आणि विशेष म्हणजे बाबाजी साहेबांवर प्रेम करणारा हा मतदार आहे। साहेब, सर्कलची मतदारांना काय आवाहन करणार? मी ह्या सर्कलच्या मतदाराला एकच आवाहन करेन की प्रस्थापितांना ह्यावेळेस बाजूला ठेवा आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य जे शेतकरी कुटुंबातून आलेला एक कार्यकर्ता आहे, सतत 20 वर्ष झाला हा झगडतोय आणि तो व्यक्ती त्याच व्यक्तीच्या विरोधात की जे सतत खोटं बोलून लोकांना आमिष दाखवून, कोणाला नोकरीचा आमिष, कोणाला शाळेला लावतो आमिष, कोणाला काय कसल्या प्रकारचे आमिष दाखवून त्यांनी ही सत्ता आजपर्यंत भोगलेली आहे। विकासाचे कोणते मुद्दे आपल्याकडे? विकासाचे माझ्याकडून नवीन येणाऱ्या काळामध्ये 2026मध्ये जर नाही 1000% लोक मला जिल्हा परिषदला जेव्हा पाठवतील, माझ्या सर्कलमधले 10 गावामधले शेत रस्ते हा माझा प्रमुख मुद्दा राहील, एजेंडा राहील। शेत रस्ते हा माझा प्रमुख एजेंडा राहील। शेत रस्ते हा माझा प्रमुख एजेंडा राहणार आहे। शेतीला जाण्यासाठी अत्यंत खराब रस्ते, जे की 35 वर्षामध्ये हा महाशय ह्या जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून उपाध्यक्ष म्हणून राहिला, उपाध्यक्ष राहिल्यानंतर शिक्षण सभापती राहिला, कधीही कुठल्याही गावाला एक टोपलं देखील भरून टाकलं, पण निवडणुकीचा कार्यक्रम समोर ठेवून त्या माणसाने भरून टाक आल्या दे, लोकांना भ्रमित कर, पण लोकांनी एवढं त्याला भ्रमित केलं की मागची वसुली आहे 20-25 वर्षापूर्वीची लोकांना दिलेली ही वसुली लोक वसूल करून घेत आहेत आणि येणाऱ्या काळामधून माझ्याकडून जनतेला अपेक्षा ज्या आहेत की शेत रस्ते, डीपीचं काम, स्मशानभूमीचं कंपाऊंड असेल, शेड असेल,
गावाला जाण्यासाठी पक्के रस्ते असतील हे माझे प्रमुख एजेंडा राहणार. मागीलचे कार्यकाळात जे तिथले मेंबर होते त्या सरकारमध्ये कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अझहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.